तळेगाव येथील बजाज टू व्हीलरच्या शोरूममधून पल्सर 125 मोटरसायकल घेतली होती आणि त्याने जवळपास 6,000 ते 7,000 रुपयांचा फेरफार केलेला आहे. एकूण 50,000 डाऊन पेमेंट केलेली होती. त्यापैकी त्यांनी पुढं फक्त 46,000 ते 45,000 रुपये काहीतरी भरून बाकीचे 7,000-8,000 रुपयाचा घोटाळा केलेला आहे. आणि त्या घोटाळ्यामध्ये आपण न्यायालयामध्ये सुद्धा प्रकरण आम्ही दाखल केलेलं आहे. आणि असे असून सुद्धा तिघांना नोटीस गेलेली आहे, तरी सुद्धा कोणी आतापर्यंत न्यायालयामध्ये हजर झालेला नाही. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर CRPCचा कलम 71 आणि 72 नुसार गुन्हा दाखल करणार आहोत. आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या शोरूमचे किंवा या कंपनीशी संबंधित असणारे जे काही ग्राहक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या लोनची चौकशी करूनच त्यांच्याकडून पावत्या घ्याव्या. डाऊन पेमेंट केलेलं असेल तर डाऊन पेमेंट सुद्धा त्यांनी एकदा चौकशी करावी. आणि पूर्ण रक्कम भरण्या अगोदर किंवा पूर्ण रक्कम भरून व्यवहार जरी पूर्ण झालेला असेल तरी एकदा चौकशी करूनच याच्या पुढील प्रकरण पाहावे. कारण असे भरपूर प्रकरणं झालेले असतील अशी शंका आहे. आणि येत्या काळामध्ये चौकशी तर याच्यावर आम्ही करणारच आहोत. परंतु एक सतर्कतेचा इशारा म्हणून सगळ्या ग्राहकांना मी आवाहन करतो की त्यांनी जे काही लोनचे व्यवहार असतील किंवा प्रकरण असतील लवकरात लवकर त्यांनी स्वतः जाऊन आपण भरलेली डाऊन पेमेंट आणि आपण ठरवलेली डाऊन पेमेंट ही एकच आहे का ती याची चौकशी करा.